नमस्कार, मी शुभांगी अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत करते। आज मी आपल्याला तांदळापासून खीर बनवून दाखवत आहे। त्यासाठी इथे मी 4 चमचे रेशनचे तांदूळ 2 तासासाठी भिजत घातले होते। ते आता आपण मिक्सरमधून काढून घेऊ। मी रेशनचे तांदूळ वापरलेत, आपण कोणतेही वापरू शकता। रेशनचे तांदूळ यामुळे की लवकर बारीक होतात म्हणून वापरले। हे आता मिक्सरवर फिरून घ्यायचे। इकडे मी अर्धा लिटर दूध गरम करण्यास ठेवलेले आहे। हे मलाई न काढताच कच्चे दूध मी गरम करण्यास ठेवलेले आहे। फुल फॅट दूध घेतल्यामुळे खीरीची टेस्ट छान होते। याला आता एक उकळी आलेली आहे। याला असेच फिरवत राहा थोडं थोडं, म्हणजे उतू जाणार नाही आणि तळाला लागणार पण नाही। इथे मी हे तांदूळ मिक्सरमधून काढून घेतले। 1 वाटी साखर घेतली आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स मी अर्धवट कुटून घेतले। 10-12 काजू आणि 4-5 बदाम थोडेसे कुटून घ्यायचे। आता आपले दूध छान उकळलेले आहे। यामध्ये आपण आता हे तांदळाचे पीठ टाकून घेऊ। माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आपला एक लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे। माझ्याकडून काही चुकत असेल तरी आपण सांगत जा, म्हणजे मी तिथे सुधारणा करेल। आता आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्सचे कूट टाकू। मी भरड कूट केलेला आहे, त्यामुळे खीरीला चव छान येते। छान आता उकळून घ्यायचे। थोडीशी खीर आटत आली, घट्ट झाली की मग याच्यामध्ये साखर घालायची। साखर शेवटी घालायची, म्हणजे चव छान येते आणि खीर पण छान लागते। आता हे आपले मिश्रण खूप छान शिजलेले आहे। खीर पण घट्टसर झालेली आहे। आता साखर टाकू आणि मिक्स करू। याला आता एक उकळी येऊ द्यायची। हे थोडं साखर टाकल्यामुळे पातळ झालेलं आहे, तर अजून एक उकळी आली का छान दाटसरपणा येईल खीरीला। बघा आता आपली खीर दाटसर झालेली आहे। हे प्रमाण 4 ते 5 लोकांसाठी परफेक्ट आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बघा छान झालेली आहे। गरम असल्यामुळे पातळ वाटली, पण आता बघा ती थंड झाली, खूप छान दाटसर झाली। धन्यवाद।